नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सर्वांना आवडणारी ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा असे घेतलेले। अस्तरच्या कपड्यावर आपल्याला माप टाकायचे। पूर्ण उंची घ्यायची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची। हे माप तुम्ही तुमच्या मापानुसार टाकायचे आहे। इथे आपण 32 छातीचं माप घेतलेले। त्याच्यासाठी आपण 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं शोल्डर, जितकं शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथे कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार। हा आकार आपण दिला की इकडनं काय करायचं, आपल्याला रेषेच्या बाहेर आहे ना 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे। बघा इथपर्यंत असं आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे बरोबर। त्याच्यानंतर आपण ही रेषा अशी डार्क करून घ्यायची। ते पॉईंट मिळवायचे आणि रेषा डार्क करायची। इथून आपल्याला असं खाली यायचं आणि पुन्हा असं वळून मागे जायचं। मोंढ्याचा जो आकार दिला आपण तो कट करून घ्यायचा आहे। नंतर ना काय करायचं, असं कपड्याला पलटी करायचं आणि हाताने थोडासा कपडा असा प्रेस करून घ्यायचा। जो आपण बाहेरचा जो आकार दिला गोल गळ्याच्या बाहेर, तो आकार आपण असा डार्क करून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे। आणि आता आपण जो गोल गळ्याचा आकार दिला तो घ्यायचा कट करून। त्याच्यानंतर आता घ्यायचे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचे आणि मोंढ्याच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा आणि त्याच्यामध्ये अस्तर ओपन करून ह्या पद्धतीने ठेवायचं। पिना लावून घ्यायच्या आणि तुम्हाला जर डायरेक्ट शिवता येत असेल तर डायरेक्ट शिवायचं आहे। पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा आपण केली गळ्यापासून सुरुवात, पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करायचं। इथे कुठेही कपड्याला आपल्याला पलटी करायचं नाही, म्हणून डायरेक्ट अस्तर ठेवून सगळीकडनं व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय ना तो आता सगळा असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान फिनिशिंग ब्लाऊजला येते। बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे ब्लाऊजच्या उंची इतका। त्याच्यावरती ह्या पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे बघा। ब्लाऊज पाठीचा जो भाग बनवला तो असा ठेवायचा आहे। अस्तर आपल्याकडे करायचं आणि जे मेन फॅब्रिक आहे ते त्या कपड्यावरती ठेवायचं। त्या कपड्याची सरळ बाजू मशीनकडे करायची आणि ह्या पद्धतीने आपण पहिले काय करायचं, जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची। तो कपडा आपल्याला याला जॉईंट करून घ्यायचा आहे। बघा ह्या पद्धतीने आपली शिलाई मारली की पिना काढून घ्यायच्या आणि मध्ये जो गोल गळ्याचा आपण आकार दिलाय त्याच्यावर सुद्धा असं शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा खालच्या साईडला पण पॅक करून घ्यायचं आहे। आता उरलेला सगळा तो कपडा कट करून घ्यायचा आहे। बघा आता आपण कपड्याला पलटी करू आणि जिथे शिलाई मारली ना त्याच्या कडेकडेने बरोबर सगळा कपडा असा कट करून घ्यायचा। अगदी सुंदर असा पॅच आपला तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपण आता लेस घ्यायची, कोणतीही लेस तुम्ही इथे वापरू शकता। बरोबर अशी ठेवायची, अर्धी लेस कपड्यावर मेन कपड्यावर आणि अर्धी लेस पॅचच्या कपड्यावर असे येईल अशा हिशोबाने आपल्याला ही लेस लावून पूर्ण करायची। लेसला डबल शिलाई मारायची म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते, कुठेही लेस उचकत नाही, अगदी व्यवस्थित बसते, म्हणून लेसला दोन्ही कडेला शिलाई मारून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने अगदी सावकाश शिलाई मारून पूर्ण करायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची। लेसला डबल शिलाई मारायची म्हणजे लेस छान बसते। बघा ह्या पद्धतीने
लेसला छान अशी शिलाई मारून फिनिशिंग द्यायची। त्याच्यानंतर आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। लगेच कमरेला पट्टी लावायची, म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपण आता इथे क्रॉस पट्टी घ्यायची। इथे तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट पट्टी वापरली ना तरी चालेल, ब्लाऊजच्या कलरची। आपण ही ग्रीन कलरचीच घेतलेली आहे। त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि ह्या पद्धतीने ठेवून पुन्हा आपल्याला ही पट्टी गळ्याला लावून घ्यायची। पट्टी कुठेही खेचायची नाही आहे, जशी आहे तशीच ठेवून शिलाई मारत चालायचं। शिलाई मारली की असे छोटे छोटे कट आपल्याला इथे मारून घ्यायचे, म्हणजे पट्टी ना मध्ये फोल्ड करायला मदत होते। आता मध्ये फोल्ड करायची, जितकी पायपिंग आपल्याला पाहिजे तितकीच बाहेर ठेवायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची। म्हणजे काय होतं, खाचेमध्ये शिलाई मारली की पायपिंग छान दिसते आणि उलटी वगैरे पडत नाही। बघा अगदी छान अशी पायपिंग आपली तयार झालेली। इथे सुद्धा आपण आहे ना एक लेस लावू शकतो, त्याच्याने गळ्याला सुंदर असा लुक येणार आहे। मग आपण इथे एक लेस लावून घेऊ, जी आपण ती गळ्याला वापरली तशीच लेस इथे लावू शकतो, किंवा तुम्हाला दुसरी लावायची असेल तर तुम्ही दुसरी सुद्धा लावू शकता। बघा ह्या पद्धतीने आपली लेस लावून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता सुंदर अशी लटकन बनवायची। त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि कपड्याचे चौकोनी आपण तुकडे घेणार आहे इथे, बघा ह्या पद्धतीचे। त्याच्यानंतर एक अशी पट्टी घ्यायची आहे, साधारण 1.5 इंचाची पट्टी, तिला असं फोल्ड करायचं, शिलाई मारायची आणि अशी फ्रिल तयार करून घ्यायची। बघा ह्या पद्धतीने हे फ्रिलचे आपण 2 तुकडे करून घेऊ आणि ही अशी क्रॉस अशी ठेवायची, ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारून घ्यायची। वरचा जो कपडा आहे तो असं त्याच्यावरती फोल्ड करायचा, पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। आता हा ओपन करून त्रिकोण जो दिसतोय तो सगळीकडनं शिवून घ्यायचा। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, याच्यावरती सुद्धा लेस लावून घ्यायची। जी गळ्याला लेस वापरली तीच लेस आपण इथे लावून घेणार आहे आणि सुंदर असं लटकन आपल्याला इथे आता बनवायचं आहे। नॉट ठेवायची, कपडा फोल्ड करायचा आणि तिरपी शिलाई मारून घ्यायची। अगदी कमी वेळात सुंदर असं लटकन आपलं तयार होतं। बघा आता दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओचं नोटिफिकेशनही तुम्हाला वेळेवर मिळेल। बघा ह्याप्रमाणे आपल्याला दुसरंही लटकन तयार करायचं आहे। त्याच्यावरती सुद्धा आपण तीच लेस वापरली जी पहिल्या लटकनला वापरली। अशी ह्या पद्धतीने नॉट ठेवून तिरपी शिलाई मारायची आहे। अगदी सहज तुम्हाला सुद्धा बनवता येईल, इतके सुंदर लटकन आणि इतकं सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आता वरतून 2.5 इंच मोजायचे आणि दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायचे। त्याच्यानंतर आता इथे आपण नॉट बांधायची आणि इथे ब्लाऊजला काय करायचं मैत्रिणींनो, एक सेंटर काढायचं आहे। म्हणजे जी डिझाईन आपण बनवली ना तिथे असं सेंटर काढायचं आहे, एक रेष मारून घ्यायची आणि त्या रेषेवरती आपल्याला 2 शोचे बटन लावून घ्यायचे। आपण इथे ब्लाऊजच्या कलरचेच बटन लावू, म्हणजे सुंदर असा लुक आपल्या डिझाईनला येईल। मैत्रिणींनो, ही पूर्ण झाली आपली डिझाईन। तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळेल। बघू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक। आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय।